तर या संदर्भामध्ये पक्षाच्या स्तरावर अजूनपर्यंत कुठलीच चर्चा ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून आमच्यासोबत करण्यात आलेली नाही आहे. या संदर्भात विचारणा करण्यात आली नाही, या संदर्भात चर्चा पण करण्यात आली नाही. आणि स्वर्गीय अजितदादा हयात असताना ज्या काही बोलणी त्यावेळेला झालेल्या होत्या पक्षाच्या 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये, त्या अनुषंगानं एक तारीखसुद्धा विलिनीकरणाची ठरली होती असं आपल्या सर्वांना त्याची माहिती आहे. परंतु दादांच्या जाण्याच्या नंतर हा विषय त्यानंतर पुन्हा चर्चेचाच आला नाही आणि पक्षाच्या स्तरावर त्याच्या संदर्भातली कुठे चर्चा नाही. नाही, आता जो निर्णय आहे ते आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब घेतील आणि त्यामुळं सर्व निर्णय जे काही पवार साहेब घेतील आणि त्यानंतर आता पुढची भूमिका ठरेल. परंतु मला तरी असं वाटतं की अद्यापपर्यंत दादांच्या जाण्याच्या नंतर या विषयामध्ये कुठेच नंतर विलिनीकरणाची चर्चा झालेली नाही आहे आणि याच्यामध्ये काही तथ्य आहे हे सुद्धा मला वाटतं. या संदर्भात मी भाष्य न केलेलं बरं. मी हेच सांगतोय की हा जो निर्णय आहे हा दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे आणि ते जे निर्णय घेतील जेव्हा ते आम्हाला विचारतील त्यावेळेला आमचं जे काही मत आहे आम्ही त्यांच्यासमोर निश्चित ठेवू आणि विचारल्यानंतर मात्र निश्चित आमचं मत आम्ही त्यांच्यासमोर ठेवू.